नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 69 आणि 70. प्रथम 69. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जिथे मी आणि तू तिथे शुद्ध भ्रम, आणि जिथे मी तू नाही ते शुद्ध ब्रह्म. पण हे कळत नाही, कारण जाणवत्या जाणीवेला जाणवत्या जाणीवेचीच मोहिनी आहे. कारण जाणवत्या जाणीवेला जाणवत्या जाणीवेचीच मोहिनी आहे. पण ते तू आहेस इत्यादी गुरुबोधाने जो हळूहळू का होईना जो जागा झाला, तोच अंतकाळी सर्व सुखांचा सोहळा भोगू शकतो. ज्याच्यामुळे मी आहे असे कळते, जाणवते, ते दुसरे तिसरे काहीच नसून केवळ शुद्ध चैतन्य ज्ञानच आहे. ज्याला रंग रूप आकार नाही, पण हे कळत नाही, म्हणजे याकडे आपले पुरेसे लक्ष नाही. जाणवत्या जाणीवेची मोहिनी पडली आहे. ती मोहिनी अमुक तमुक मी अशा खोड्यात आपल्याला अडकवते व सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणाव यांचा आहेर करते. आकाररहित चैतन्य मी या गुरुवाक्यावर चिंतन केले की स्वतःच स्वतःचा उलगडा करता येतो. हे दुसऱ्याला कसे कसे असे विचारत बसू नका, कारण आयते हे कधीच टिकत नाही. सगळी नावे विशेषणे ज्याच्यात समाविष्ट आहेत, तेच आपले व सद्गुरूचे सुद्धा सनातन रूप आहे, म्हणजे मूळचे रूप आहे. सनातन म्हणजे खूप जुने प्राचीन असे काही नाही, तर अगदी ताजे ताजे याच क्षणाचे. समजा ताटात गरम गरम खिचडी वाढली आहे. आपण पहिला घास तोंडात टाकला, तितका गरम दुसरा घास हा राहत नाही. तसे अगदी ताजे ताजे पहिल्या गरम घासासारखे असे हे समजा. सध्या तुम्ही तुमच्या स्वभावात आहात, पण वास्तविक तुम्ही स्वभावातीत आहात. ज्याने आपला स्वभाव जाणला, जणू त्याने त्याच्यावर प्रकाश टाकून तो प्रकाशित केला, म्हणजे परप्रकाशित असलेला स्वभाव गेलाच समजा. आशा, इच्छा, वासना, हेतू, ध्येय हे सर्व कालवाचक आहेत. हे वर्तमान काळात कधीच नसतात, केवळ भविष्य काळातच असतात. स्वभावाशिवाय आपण होतो, आहोत, असणार हे तिन्ही याच एका क्षणात आहेत, हे कळले की मग काळाचे भय राहणार नाही. जिवंत असतानाच स्त्री पुरुष ह्या कल्पना टाका. वय, रंग, रूप, देश, जात, गोत्र, ज्ञानी, अज्ञानी हे तुम्ही नाही, तुमची लेबले आहेत. आता महाभाग्याने तुम्हाला गुरुवचन म्हणजे जणू महावाक्य ते मिळाले आहे, त्याचा आदर करा. तुम्ही असल्याचे ज्ञान ही आत बाहेर पाहणारी अशी एक विलक्षण दृश्यरूप असलेली दुर्बीण आहे. दुर्बीण म्हणजे दुर्बिणीतून पाहणारा नव्हे, एवढेच लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट सवयीनेच साध्य होते, किंवा त्या गोष्टीचे महत्त्व कळले की ती गोष्ट साध्य होते.
महत्त्व आहे एखाद्या गोष्टीचे महत्त्व कळण्याला. मग सवयीचे कामच संपते. मी देह नाही, सर्व देह फक्त देहच आहेत आणि ते आपापल्या ठिकाणी केवळ देहधर्माचेच पालन करत आहेत. जायते, वर्धते, क्षीणयते आणि मृत्यू वगैरे अशा प्रकारे ते आपल्या स्वभावातच आहेत. इथे देह माझा आहे किंवा देह माझा नाही अशा दोन्ही प्रकारच्या ज्ञानाला मुळीच वाव नाही. हे सर्व एकदम होणार नाही, पण एक दिवस मात्र नक्की होईल. मग हे समाधान व हा समाधानी असा भेद राहत नाही. केवळ समाधानच राहते. देहाचे रूप म्हणजेच आपण हे मानणे म्हणजे स्वस्वरूपाचे अज्ञान होय, हे मात्र लक्षात ठेवा. भाग 70. देहाच्या ओळखीशिवाय आपली जी ओळख आहे ती आपली खरी ओळख आहे. ती ओळख सदैव मुक्त आहे व या मुक्त शब्दालाही तिचा खरोखरी जणू विटाळच आहे. आपण असल्याची जाणीव केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला व इतरांना देहरूप मानते. आपण असल्याची जाणीव केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला आणि इतरांना देहरूप मानते. हेच खरे महान दुष्कृत्य होय. एका अर्थाने करप्शन होय. तुम्हाला साधू पुरुषांची खरी ओळखच नाही. ती आहे फक्त वरवरची. ती आहे फक्त त्यांच्या नावाची. ती आहे फक्त त्यांच्या अंगावर दिसणाऱ्या कपड्यांची. ती आहे केवळ त्यांच्या अंगावर असणाऱ्या केसांची. ते देहाने काय सांगतात याचीच बस तुम्हाला ओळख आहे. पण त्यांना प्रत्यक्ष जाणायचे असेल तर तुम्हाला तेच व्हावे लागेल. तेच असावे लागेल. त्याकरता खऱ्या अर्थाने निसंग व्हावे लागेल. शिकवलेले आणि शिकलेले काहीच लक्षात ठेवू नका. फेकून द्या सारे. आत्ताच्या आत्ता प्रत्यक्ष ओळखीला ओळख हा गुणधर्म नाही. मी आहे ही ओळखही नाही. तेव्हाच चिर शांती. तुम्ही काहीही करा. जेव्हा जे जे व्हायचे तेच तेव्हा तेव्हा होते. अष्टवक्र गीतेत आले आहे की त्यजेय ध्यानं सर्वत्रं मा किंचित बुद्धी धारय आत्मा त्वन्मुक्त एवासी किं विमृश्य करियसे. 15/20. तुम्ही कधीही कोणाचेही ध्यान करू नका. हृदय खाली ठेवा. काहीच धारण करू नका. तुम्ही सुरुवातीपासूनच मुक्त आहात. आता विचार करून करून काय मिळवाल बरे? जे दिसते भासते ते काहीही घडले नाही. त्यामुळे आपण कोणाच्याही वागणुकीबद्दल काहीही बोलूच शकत नाही. दुसऱ्याची उठाठेव करूच नये. 4 जणात एकालाच भले म्हटले की उरलेले आपोआप बुरे होतात किंवा ठरतात. आपण असल्याचा न म्हणता होणारा जो बोध आहे तोच खरा सोहमभाव. इथपर्यंत पोचल्यावर अजून निंदास्तुती करतच राहायची की काय? तुम्ही असल्याची आठवण तुमच्यावर कुणी लादली आहे काय? आणि ती कधी लादली गेली याचा न्यायनिवाडा झाला पाहिजे. हा जन्माचा आळ आला तो का आला यात खोलवर जा. जीवनात सर्वात मोठा लाभ म्हणजे आपणाला आपण ओळखणे हाच होय. ही पक्की खूणगाठ बांधा की जगाची घडी कधीच नीट बसत नाही आणि बसणार पण नाही. शिकणारे कितीतरी आले आणि गेले आणि तसेच हात हलवत जातील. विशिष्ट जातीच्या लोकांच्या काही दुखावल्या जाणाऱ्या भावना असतात. त्यालाच ते धर्म म्हणतात. पण सर्व व्यवहार आपण आहो या ज्ञानावर अवलंबून आहे. प्रथम आपण असल्याची आठवण पण नव्हती, पण आता ती आहे.
या व्यतिरिक्त सध्या आपल्याकडे मूळचे असे काय आहे?